आरोमधून तुम्ही आता इच्छुक आहेत. तर तुम्ही तर रायगडावर आले तुम्ही. शरद निर्णय घेतील तो मान्य. तुम्ही प्रचार करत होता आता अगोदर. प्रचार चालूच आहे आमचा. शिवसेनेचे चिन्ह. शिवसेनेचे चिन्ह. सुनीताताई बोराडे शिवसेनेमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. म्हणजे ते शिवसेनेमध्ये आहेतच आहे, परंतु उमेदवारी पण मागतात. जर सुनीताताई बोराडेंना उमेदवारी दिली तर तुमचा रोल काय राहील? आता दादा ठरवतील ते. आम्हाला दादा घेतील तो निर्णय तुम्हाला मान्य तो मान्य राहील. सुनीताताईंना शिवसेनेमध्ये घेतलं तर तुमची हरकत नाही. आता दादा उमेदवारी दिली तर काय हरकत नाही. दादा तो निर्णय घेते तो आम्हाला मान्य राहील. तुमच्या पत्नी पंचायत समितीला इच्छुक आहेत आणि असं सांगितलं जाते का तुम्हाला तिकीट मिळाले काय? आता दादांनी आम्हाला म्हणजे सांगितलंच होतं तुम्ही तयारीला का काम चालू करा. तुम्ही माघार घेणार का शरद दादांनी सांगितलं? बघू आता काय होते. बाकी आमचे जे कार्यकर्ते त्यांना विचारावं लागेल आम्हाला. राष्ट्रवादीत वगैरे जाणार नाही ना? त्या भूमिकेप्रमाणे आम्हाला पुढचा मार्ग राष्ट्रवादीत जाणार वगैरे काय विचार? शरद दादा जे निर्णय घेतील त्याच्यावर आम्ही विचार. दादांनी जर उमेदवारी दिली नाही तर उमेदवारी कायम ठेवणार नाही. आता बाकी कार्यकर्ते असतील त्यांचे विचार घ्यावा लागतील आम्हाला. सुनीता बोराडेंना उमेदवारी दिली तर तुम्हाला चालतंय? चालेल ना शरद दादांनी दिली तर? आता दादा ठरवतील त्याच्यावर. आणि जर दादा ठरवतील ते, मग शरद दादांनी जर तुमच्या पत्नीला उमेदवारी दिली नाही तर मग काय? तर बघू ना आता कार्यकर्त्यांचा विचार घ्यावा लागेल. पहिल्यांदा दादांचा विचार घ्यावा लागेल. त्या हिशोबाने आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला काही विचारत घेतलं नाही का आज या ठिकाणी अनेक लोक आले? तशी आम्ही आलेलो आहे. दादांशी चर्चा करू आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करू काय असेल ते. आता तिकडून ह्या ज्या आहेत उमेदवार कमल शेळकंदे ते इच्छुक आहेत, त्या देखील ते लोक आले तिथे. ते आहे ते राष्ट्रवादीचा प्रचार चालूच होता त्यांचा. आमचा शिवसेनेचा आम्ही झेंडा लावून चालू होता. दादांनी सांगितल्याप्रमाणे आमचं काम चालू आहे आणि चालू राहणार. दादांनी काय केलं पाहिजे? निष्ठावंतांना न्याय द्यायचा का त्यांना घ्यावं? काय वाटतं तुम्हाला? दादा ठरवतील निष्ठावंतांना न्याय द्यायचा का बाकीच्यांना न्याय द्यायचा. मग दादांचा निर्णय तुम्हाला मान्य काय असं तरी? तर बघू आता पुढचं बाकी कार्यकर्त्यांचा विचार घ्यावा लागेल. ड्युएल अर्थी का बोलता? म्हणजे शरद दादांनी सुनीताताई किंवा ते इतरांना जर सुनीता बोराडे नाही घेतलं तर तुम्ही मान्य आता करता? निर्णय मी इथं देऊ शकत नाही ना. कारण तो माझ्या मागं जे कार्यकर्ते त्यांचा पहिला विचार घ्यावा लागेल. त्यांचं काय म्हणणं नाही, पुढं जायचं किंवा काय करायचं ते मध्ये थांबायचं तर थांबून घेऊ शकतो. तसं काय नाही. मग शरद दादांचा निर्णय मान्य करणार नाही? कार्यकर्ता महत्वाचं. काय होतं कार्यकर्ता आपण समाजात फिरलोय आतापर्यंत झेंडा लावून फिरलेले. त्याच्यामुळे पहिला कार्यकर्त्यांचा विचार केला जाईल असं माझी ठाम भूमिका आहे.